तुमी विश्वनाथ दीन रंक मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडेलो बराडी काय उने तुम्हा पासे मी तो अल्पची संतोषे कृपा कराल ते थोडी पाया पडेलो बराडी तुका मने देवा प्रेम भातुके पाठवा कृपा कराल ते थोडी पाया पडेलो बराडी विठ्ठल विठ्ठल आला काय आला आला हरी विठ्ठल 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 विठ्ठल. ओम नमो शिवादी कावडी घेतली खांदी मिळाली संत मांदी त्याचे चरण रजरी नो वंदिरे शिवनाम शीतळ मुके सेवे पा कापडिया रे मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रस्तुत रूपी प्राप्तस्थळी भगवान शंकराच्या मंदिराचा कलशारोहण सोहळा व भगवान शंकराच्या साळंकाची मूर्ती प्राण प्रतिष्ठा या निमित्ताने आजची ही कीर्तनाची सेवा आहे. श्री गुरु मोतीराम महाराजांची सेवा आहे. सद्गुरु मारुती महाराजांची सेवा आहे. गुरुवर्य सोपान काका महाराज सतकर यांची ही कीर्तन रूपी सेवा. आज्ञान पामर बालकाकड सर्व सज्जन मंडळीच्या साक्षीने शंकराच्या दरबारात आलेली सेवा. सेवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज देहुकर यांचा 4 चरणाचा अभंग असून महाराजांच्या अभंगामध्ये भगवान विश्वनाथाकड पत्राच्या द्वारे मागणी करतात. मागणी प्रकरणातील अभंग आहे. मोठा पर्व काळ चालू आहे महाशिवरात्रीचा. भागवत धर्मात 5 पर्व विशेष आहेत. पर्व विशेष भागवत धर्मी नरसिंह जयंती रामनवमी वामन जयंती कृष्ण अष्टमी उत्तम उत्तम शिवरात्र 5 पर्व आहेत. 24 एकादशी 29 उपवास आहेत. त्याला लागून असणारा सोमवार हे वारकऱ्यानं एवढे उपवास करावं. एकादशी व्रत सोमवार न करीते कोणत्याची गती होईल नेनो. परत काही लोकांचा समज आहे आई वडील असल्यास सोमवार धोरणे म्हणतात. कोण सांगितलं मायबाप मरावून सोमवार धरा. घास काढीत असतात ते काढू नका, पण गुरुवारासारखा सोमवार आवर्जून करा. एकादशी व्रत सोमवार न करीती कोण त्याची गती होईल नेनो. एकादश सोमवार आणि हे 5 पर्व 12 महिन्याच्या एकादशी एकीकड 5 पर्व एकीकड 5 पर्व एकादशी एकीकड आणि महाशिवरात्री एकीकड. उत्तम उत्तम शिवरात्र. आज या शिवरात्रीच्या मुहूर्तावर पर्व काळावर आज भगवान शंकराची स्थापना आहे. मंदिराचा कलशारोहण सोहळा
नंदी आणि महादेव. पण ते नंदी आणि महादेव एकाच आसनावर बसलेत मधात. हे वटा दिसायला बाहेर केलेला असं आहे का? असं म्हणजे पहिला आहे का तो वटा? आता ते नंदी बाहेर त्या वट्यावर बसून घ्या. मस्त. आता मध्ये स्थापन केलंय. आजच ब्राह्मणाच्या हातानं पूजा करून लगेच बाहेर काढून बसून घ्या. पुन्हा पुन्हा खटपटी होत नाहीत. विठाल 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 विठाल. पूजा करून देव उत्थान करायचे आणि तिथं बसवायचे, स्थापन करायचे. काय म्हणतात महाराजांच्या अभंगामध्ये, कापड्याच्या द्वारे पत्र पाठवलं आणि विश्वनाथाकडे मागणी केली. कापडी म्हणजे तीर्थयात्रा करीत असतो तो कापडी. कोणी मृदंग वाजू लागले की त्याला मृदंगाचार्य, गायन करू लागले त्याला गायनाचार्य, कीर्तन करू लागली त्याला कीर्तनकार, श्रवण करू लागली त्याला श्रोता. ज्याचे त्याचे नाव ज्याच्या त्याच्या कृतीनुसार असतात. पुराण सांगू लागले की त्याला पुराणिक म्हणतात, शास्त्र सांगू लागली त्याला शास्त्री म्हणतात. एखादा कोणी जास्त भांडत असेल त्याला भांडकुदळ म्हणतात. ज्याचे त्याचे नाव ज्याच्या त्याच्या कृतीनुसार पडतात. तसं तीर्थयात्रा करणाऱ्याला नाव आले कापडी. तीर्थयात्रा करीसी तरी कापडीच होसी, परिवैष्णव न होसे अरे जना. तीर्थयात्रा करतो त्याला कापडी नाव आहे. हा कापडी महाराजाला म्हणला असावा, महाराज चला आमच्या सोबत तुम्ही तीर्थयात्रेला. महाराजानं सांगितलं आम्ही कोण्या तीर्थाला जात बसत नाही. का? आमच्या घरात पंढरपूरची वारी असल्यामुळं आम्हाला कुठं जात नाही. आणि कन करी तीर्थ. का? बाकीच्या तीर्थाला तुम्ही कमी लेखता का? महाराज म्हणजे कमी लेखत नाहीत, पण पंढरीपेक्षा श्रेष्ठ मानित नाहीत. बसला का कळस? विठाल 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 श्री ज्ञानदेव तुकाराम. विठाल 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 विठाल. आता खालचे गर्दा करू नका. बस झाला हर हर वाल्या. ओय खाली कीर्तन चालू आहे. शांत बसा. पंढरपूरची वारी असल्यामुळं आम्ही कोण्या तीर्थाला जात नाही. का? सगळी तीर्थ आम्हाला पंढरीत घडतात. काय जगामध्ये तीर्थ असतील त्या तीर्थाचं फळ पंढरीत उभं आहे. काय कोणी व्रत करीत असतील तेवढ्या व्रताचं फळ पंढरीत आहे. तीर्थाचे जे मूळ व्रताचे जे फळ ब्रह्म ते केवळ पंढरी आहे. कशासाठी तीर्थ करायचे? देवासाठी. देव पंढरीत उभा आहे. ज्याच्यापासून तीर्थ झाले तो पंढरीत आहे. सगळ्या तीर्थाचं माहेर घर पंढरपुरात आहे. अनंत तीर्थाचे माहेर, अनंत रूपाचे हे सार, अनंत अनंत आपार. तो हा कटीकर ठेवून उभा. सगळ्या तीर्थाचं माहेर तिथं आहे, म्हणून आम्हाला कोण्या तीर्थाला जायची गरज नाही. महाराज तुम्ही सांगतात जवळ सकळ सिद्धाय हा चालावया पाय. तर तू आपले सोहित पाय तीर्थयात्रे जाय चुकू नको. तुम्ही सांगतात तीर्थयात्रा करावं, आवर्जून करावं.
माणसाच्या जीवनामध्ये 4 धाम 7 12 ज्योतिर्लिंग तीर्थयात्रा पायानं घडावं. पाया ताकत आहे तोपर्यंत पायाची तीर्थ घडत जाव. जवळ हे सकळ सिद्ध आहे. हा चालावया पाय. पाय चलतात तोपर्यंत तीर्थयात्रा कराय हुकू नको. आळंदी पंढरपूरची वारी पायानं करावं. आता आपण ज्योतिर्लिंगाच्या हद्दीत आहेत. 12 महिन्यात एकदा तरी ज्योतिर्लिंगाला पायानं जावं. आता इथं गोदावरी आहे. 12 महिन्यात एकदा तरी पायानं गोदावरीला जाऊन स्नान करावं. गोदावरी सारखं पुण्य श्रेष्ठ गोदावरीचं. काशीपेक्षाही गोदावरीला श्रेष्ठता आहे. काशीला जायला 1 महिना लागत असेल महाराज म्हणले, गोदावरीला 1 दिवस जा. 1 महिन्याचं पुण्य एकीकडं, गोदावरीच्या 1 दिवसाचं पुण्य एकीकडं. एवढा महिमा श्रेष्ठ आहे. वाराणसी चाले 1 मास, गोदावरी 1 दिवस. आता आपल्या जवळ गंगा असून आपल्याला महत्त्व कळत नाही. ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा. काय महत्त्व आहे गंगेचं. करिता कुशावर्ता स्नानन त्याचे कैलासी, नामामणी प्रदक्षिणान त्याच्या पुण्या नाही गणना. आवर्जून गोदावरीला जावं, ज्योतिर्लिंगाला जावं. पाय धष्ट वैकुंठ राज्य जे स्नान करते जे स्नान करती तीरती त्याचे पूर्वज उद्धरते. जे का अन्नदान करीते ते पावती वैकुंठ राज्य. हा तीर्थाचा महिमा आहे. पाया ताकत आहे तोपर्यंत तीर्थयात्रा करावं. हात चालतात तोपर्यंत अशी मंदिरं बांधली जाव. भंडारी करी जाव. आता हे मंदिर वैयक्तिक आहे का कोणाच कसं आहे मला लक्षात नाही. वैयक्तिक आहे. मंदिर बांधणं म्हणजे साधं पुण्य नाही महाराज. देवाला मंदिर बांधणं. भूमिदानी होसी भूपाळू, तसं मंदिर दानी भुवन पालखी. मंदिर बांधले की देव म्हणतो तुम्हाला मंदिरात बशिला ना, मी तुला पालखीत बसून फिरतो. अन्नदान मंदिर दान भुवन पालखी. अन्नदान तुडाविती दया नावती त्याची नारायणी मावती उपचार. भूमिदा अन्नदाने दृढाविष्य, उदक दाने सदा सुखी, मंदिर दाने भुवन पालकी. अन्नदान केल्यास आयुष्य वाढतंय, पाणीदान दिल्यास जीवन सुखी राहतंय. पण मंदिर जर बांधले तर माणसं पालखीत बसून फिरतात. मंदिराला कोणी 1 जरी ईट दिली तरी त्याला पालखी बसायला मिळते. मंदिराला बांधकाम एवढं मंदिर बांधणं होईना म्हणला मी मदत करतो. 1 ईट जरी दिलीस मंदिराला तरी तितकंच पुण्य आहे. आज या यजमानानं काय नाव यांचं, दादाराव पांडुरंगजी कापसे. काय भाग्य, शंकराचं मंदिर त्याच्याकडून घडलं. जीवनात येऊन देवाचं मंदिर बांधायला आलं.
मंदिर बांधायला मिळणं खूप पुण्य आहे. हातात चलन तो जोपर्यंत आहे, हात चालता तोपर्यंत असे काम करून घ्या. पोराकडे कारभार गेल्या पुन्हा काय खरंय. आपण परसोदा ताकद आहे हातात, म्हणजे चलन आहे तोपर्यंत भंडारी करी जा. पंगत कुठं नाही, म्हणूच नाही आहे तोवर. घडल तशी पंक्ती करा. हात चालावया पाय तव तू आपले स्वहित पाय, तीर्थयात्रे जाय चुकू नको. तुम्हीच म्हणता तीर्थयात्रेला, मग चला आमच्या सोबत. महाराज म्हणले मी येऊ शकत नाही, आमचं एक भगवान विश्वनाथाला पत्र घेऊन जा. हे पत्र देवापाशी द्या, आमचा निरोप एवढा पोचिती करा. एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. ते खरं खरं पत्र लिहिलं. 4 चरणाचं पत्र लिहून महाराजांना त्या कापड्यापाशी दिलं. तो कापडी काशीला आल्यास आवर्जून महाराजाचं स्मरण झालं. ते पत्र घेतलं आणि भगवान विश्वनाथाच्या मंदिरात आले. भगवंताच्या पुढं ते पत्र ठेवलं आणि देवाला सांगू लागले, भगवान तुकाराम महाराज एक म्हणून आहेत तुमचे भक्त देहू गावात, या महाराजानं हे पत्र दिले तुम्हाला. महाराजाचं नाव घेतल्यास भगवान संतुष्ट झाले. डोळे उघडून पाहतात त्या पत्राकडे, समाधान झाले भगवान. पहिलं चरण निघालं, तुम्ही विश्वनाथ. मोठ्या माणसाचं वर्णन करण्यासाठी मोठेच लोक लागतात. तुम्ही विश्वनाथ नाही, केवढा शब्द आहे. भगवान तुम्ही विश्वाचे नाथ आहेत. माणसं स्तुती करीत असताना कळावं कशी स्तुती करायची. ती सहज उद्गार निघाले महाराजाच्या मुखातून, सहज. पण भगवान संतुष्ट झाले. विश्वाचे नाथ. नाथ म्हणजे मालक. सर्व विश्व तुमच्या ताब्यात आहे. नुसतं ताब्यात नाही, विश्वच तुम्ही निर्माण केलं. जेणे हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्था पिली. 21 स्वर्गा ते धरिले, सत्ता मात्रे आपुलिया. भगवान विश्वनाथा, सगळं जग तुमच्या ताब्यात आहे. निर्माण तुम्ही केलं. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातिला. हे ब्रह्मांड तुम्ही निर्माण केलेलं आहे. ब्रह्मांड नायका, ब्रह्मांड नायका, ब्रह्मांड नायका, ब्रह्मांड नायका, जनाच्या विश्वजनायका, विश्वजनाच्या नायका, तुझे रूप माझे मने, राहू नाम जपवाय रे. ब्रह्मांड नायका, विश्वजनाच्या बालका, तुझे रूप माझे मने, राहू नाम जपवाने. नायका, विश्वजनाच्या बालका, तुझे रूप माझे मने, राहू नाम जपवाने. ब्रह्मांड नायका. ब्रह्मांडाचे मालक आहेत म्हणजे नाथ. तुम्ही विश्वनाथ. आम्ही तुमच्या पुढं दीन आहेत, अनाथ आहेत. अनाथ. अनाथ म्हणजे कुठला अधिकार नाही, तो अनाथ. अधिकारी ते नाथ.
अनाथ असून आम्ही दीन आहे. दीन या शब्दाचे अर्थ बरेच लागू पडतात. दिवसाला शब्द दीन आला. इंद्रियाच्या अधीन कोणी आहे त्याला शब्द दीन आहे. खेळू दे त्याला. गरीबाला शब्द दीन आहे. गरीब कोणता गरीब? गरीब कोणाला म्हणावं? कोणता गरीब दीन आहे? एखादी परिस्थिती असे त्याची एखाद्याशी सारखा तो पैशासाठी तळमळतो, त्याला पैशाची अति गरज आहे. खायला व्यवस्थित नाही, वस्त्र लिहायला व्यवस्थित नाही, घर राहायला व्यवस्थित नाही. उदरनिर्वाह धकणं खूप कठीण आहे. उदरनिर्वाह धकणं अति पैशाची गरज आहे. पैशाची अति गरज असून पैशासाठी तळमळ आहे. नुसती तळमळ नाही तर पैशासाठी कष्ट करतो तरी पैसा पुरत नाही. सारखा तळमळतो पैशासाठी, त्याला दीन म्हणतात. हा व्यवहारातला दीन. आता परमार्थातला दीन पहा. देवाची अति गरज आहे, देवासाठी तळमळतो. देवासाठी नुसतं तळमळत नाही तर साधना करतो तरीही भगवंताची प्राप्ती त्याला अजून झालेली नाही. सारखा तीक्ष्ण तळमळतो, त्याला म्हणायचं दीन. असे आम्ही तुमचे दीन आहे देवा. दीन असून तुमचे रंक आहे. दीन रंक. रंक म्हणजे सेवक. सेवक वेगळे आणि नौकर वेगळे. नौकर हा स्वतंत्र आहे, सेवक स्वतंत्र नाही. हमारी बटिका सेविता कामारी बटा सेवेता सेवा. कामारी बटा सेवेता सेविका. सेवेचा सेवक, कामारी बटीक. सेवेचा सेवक दीनपणे रंक तेथ. नौकर वेगळा आणि सेवक वेगळा. नौकर हा स्वतंत्र आहे, मनावर आहे त्याच्या नौकरी किती दिवस करायची. त्याच्या मनात आलं तर तो राजीनामा देऊन टाकते. आपल्याला नोकरी करायची नाही, स्वतंत्र आहे. आता काही काही आपल्या परिसरात शेतकरी वर्ग पाडव्याला गडी ठेवितात, ठरितात, ठेवितात, उचलून घेते. 6 महिन्याची उचली ते 2 महिने झाले की घरी बसते. स्वतंत्र आहे. मागायला जरी गेलं तर तो म्हणतोय बघ काय करायचंय तर तू करू शकतोस. स्वतंत्र आहे. त्याला नौकर म्हणावं. सेवक कोणला म्हणावं? कायेनं वाचेनं मनानं अनन्य भावानं सर्वस्व त्याला समर्पित आहे, त्याला सेवक म्हणावं. मालकाच्या स्वाधीन त्याचं जीवन आहे, तो सेवक आहे. किती दिवस? मरेपर्यंत. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आमचे मारुत्र सेवक होते. सर्वस्व जीवन मारुत्र्यानं प्रभूला समर्पित केलं. सेवा कशी करावं हे मारुत्र्याकडे पहा. सेवे सेवक भाव जाणी तो मारुती. सेवे सीतापती संतोषला किंवा स्वामी सीतापती संतोषला. आज सेवा कोणाला नको वाटते.
प्रत्येकाला मालक असावा असं वाटतंय. सेवक जरी असलो तरी सेवकपणा टाकून मालकीपणा करावा असा वाटतो. सेवकपणा टाकून मालकीपणाकडे जर स्वीकार करत असेल तर मोठेपणा नसून तो कमीपणा आहे. सेवकानं मालकापाशी सेवक म्हणूनच जर नांदत असेल तर मालकापेक्षाही श्रेष्ठत्व त्याच्याकडे येते. महाराज म्हणतात दिशे शोभेवंत सेवेने सेवक सेवेने सेवक दिशे शोभेवंत सेवेने सेवक सेवेने सेवक स्वामीची ते लोक त्रयक कीर्ती लोक स्वामीची ते लोक त्रयक कीर्ती स्वामीची दिशे शोभेवंत सेवेने सेवक. सेवक हा सेवेने शोभेवंत दिसत असतो. काय मालकाची सेवा केली मारुतीरायण महाराज. रामापेक्षाही शोभेवंत आमची मारुतीराय. येशे थोरविला मारुती किती शोभा. मालकाच्या सेवेचं फळ आहे. तसे आम्ही देवा तुमचे सेवक आहेत. आठवण करून द्यालेत पत्रावर. देवा आम्ही दीन आहेत, अनाथ आहेत, पण तुमचे सेवक आहेत हे विसरू नका. आठवण करून देतात. तशी मारुतीरायाने सेवा केली तशी तुकोबारायची सेवा होती. एका जन्मातली सेवा नव्हती महाराज. चौयोगीचा भक्त नामा उभा कीर्तने 4 युगामध्ये सेवा केली. आपण लय कोणी घंटा 2 घंटा करत असतो. लय कोणी करत असेल एका जन्मातली सेवा असेल. महाराजाची चौयोगीचा भक्त निष्काम सेवा. पुन्हा हे आम्ही तुमचे सेवक आहेत. तुका मन देवा जुनाट हे माझी सेवा जुनाट हे माझी सेवा जुनाट हे माझी सेवा तुका मन देवा जुनाट हे माझी सेवा जुनाट हे माझी सेवा जुनाट हे माझी सेवा तुका म्हणे देवा जुनाट हे माझी सेवा. आम्ही तुमचे सेवक आहेत, आजचे नाहीत. आठवण करून देतात. रंग कमी आम्ही सेवक आहेत. कधी कधी मोठ्या माणसाला विस्मरण होतंय म्हणून ती आठवण करून द्यावं लागते. आठवण करून दिल्याशिवाय आठव होत नाही. समर्थासी नाही उपकार स्मरण केलिया दिली आठवण वाचून या. आठवण दिल्याशिवाय स्मरण होत नाही, विस्मरण होते. कधी माणसं बरीच भेटतात. भेटल्यावर म्हणते काय महाराज ओळखीलं का. आता बरेच माणसं बघलेले असतात. कधी आठवणीत राहते कधी न राहते. माणूस जरासं कान निराळ टाकते. त्याच्यातून मी पुढे येते महाराज ओळखीलं का. आता एवढ्या माणसात बोलू लागल्यास त्याला म्हणावं लागते हो ओळखीलं. तेवढ्या बी गम बसत नाही. पुन्हा म्हणते कोण आहे मग सांगा. आता काय सांगा तुला. आठवण करून द्यावं. मोठ्या महाराजाकडे काही माणसं यायची. दर्शन घेतलं की महाराजांना म्हणायचं कुठं लेत
काय लाज राखिला काय लाज राखिला देवा कृपा करेल माझा देवा कृपा करेल माझा कृपा करील माझा काय लाज राखील देव कृपा करील माझा देव कृपा करील माझा देव कृपा करील माझा काय लाज राखील देव कृपा करेल माझा देव कृपा करील राखील देव कृपा करेल मग आम्हाला कधी देव भेटल आमचा उद्धार होईल का महाराज काहीतरी सांगून मन समाधान करा ऐसे सांगा तुम्ही संत जन करा समाधान चित्त माझे आमचा उद्धार होईल का राजा भेटला राजाला काय मागावं हे कळावं उन्हाळी पाळी चालू होते राजा शिकारीला आलता जुन्या काळात क्षत्रिय लोक शिकार करायचे शिकार काही सापडले नाही उन्हाळा दिवस पाणी प्यायला मिळेना राजा लहा करायला लागला शेतकऱ्याचा आऊत दिसला अवतापशी आला घोड्यावर शेतकऱ्याला विचारलं शेतकरी आम्हाला पाणी प्यायला द्यावं म्हणजे काही वेळात पाणी प्यालं तर ठीक आहे नाही तर नरडं कोरडं पडले प्राण जायची वेळ आली शेतकऱ्यानं पाहिलं तुम्ही राजे दिसायलीत बा म्हणले इथून कसं पाणी दाखवू तुम्हाला पळसाचं झुरपुड आहे म्हणले त्या झुरपुडाखाली खापराची बिनगी आहे बिनगीत पाणी पण चला देतो म्हणला तिथं इथून कसं दाखवू आला तो शेतकरी आऊत सोडून बिनगीतलं पाणी झाकणीत वतलं आणि राजाला प्याला दिलं गार पाणी दुपारच्या पाऱ्यात इतकं बरं वाटलं अमृत पेल्यावर राजा संतुष्ट झाला सांगितलं शेतकरी काय पाहिजे ते सांगा गड्या म्हणला माझा तुम्ही आज जीव वाचेला ते शेतकरी म्हणला राजा आता काय देता मला 8 दिवस झालं शेतात आखाडा पडलाय म्हणला उन्हाळी पाळी चालू आहे चुन्याचा डबा आहे म्हणला तोटा संपला तोटात पाठवून द्या राजा प्रसन्न झाला आणि तोटा मागायला किती येड आहे राजाला काय मागावं कळावं तसं देव भेटल्यास देवाला काय मागावं कळावं ना भगवान शंकर आहेत खूप भोळं दैवत महाराज कलियुगामध्ये लवकरात देव प्रसन्न करून घ्यायचा असेल तर भगवान शंकर लवकर प्रसन्न होतात पूजा अवघड नाही शंकराची वंजळभर पाणी चिमूटभर भस्म आणि 1 बेलाचं पान झाली पूजा शंकराची काय एक पसा पाने एक बिल्वदळ पूजन केवळ सोपे बहो पूजन केवळ सोपे बहो एक पसा पाने एक बिल्वदळ पूजन केवळ सोपे बहो पूजन केवळ सोपे बहो एक पसा पाणी एक बिल्वदळ पूजन केवळ सोपे बहू पूजन केवळ सोपे बहू एक लोटाभर एक बिल्वदळ पूजन केवळ सोपे बहू केवळ सोपे बहू थोडा आबदी आलेले एक राहिला चिमूटभर भस्म राहिलाय काय म्हणला एक पसा पाणी एक पसा पाणी एक बिल्वदळ एक बिल्वदळ पूजन केवळ सोपे बहू पर पूजन केवळ सोपे बहु भस्म शिल्लक राहिलाय
भस्म असं आहे ते प्रमाण मला आठवण आहे. म्हण की सुग्र्या विठाल विठाल विठाला 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 विठाला. सोपी पूजा शंकराची, भगवान संतुष्ट होतो. पूजा सोपी, देव लवकर प्रसन्न होते, आपली सर्व इच्छा पूर्ण करतं. त्याचं नावच आहे शंकर. शंक म्हणजे सुख आणि कर म्हणजे करणारा. सुख करतो त्याला म्हणायचं शंकर. एक निष्ठेनं श्रद्धेनं शंकराची पूजा करा, भगवान प्रसन्न होतात. झाले देव प्रसन्न एका भक्ताला. काय पाहिजे म्हणले, जरा होतं गैरादी आमच्यासारखं. ते म्हणला देवा काही नको मला. अरे माग म्हणले, लय तुमची इच्छा असेल तर असं द्या म्हणला, मी मरू पण तुझी देणगी न सरू. देव म्हणले तथा असतो. एक जणानं शिवमूठ व्हायली होती पिंडीवर तांदळाची. देव म्हणले बघ शिवमूठ घेऊन जाय. काय समज काढली म्हणला, देवानं मुठभर तांदळा. चला म्हणला मोठ्याचा प्रसाद आहे, उपरनं आतरलं. ती ओढून घेतली शिवमूठ. एक शिवमूठ वळली, दुसरी तयारच. ती वळली, तिसरी तयारच. वडीतच राहिलं. 2 पायल्याचं गाठोडं झालंय म्हणला, पिंडीला झरा लागलाय तांदळाचा. एवढं टाकून येऊन पोतं घेऊन येऊ म्हणला. ते गाठोडं बांधलं आणि उचललं. दुसरं गाठोडं खाली तयारच. ते बी घेतलं, डोसक्यावर ठेवलं, तिसरं तयारच. आधी एवढं टाकून येऊ म्हणला. घरला गेलं, ढाळजला टाकलं, दुसरं डोसक्यावर हायच. टाकीतच राहिले, तिसरं हायच. घर भरलं, म्हाड्या भरल्या, अंगण भरलं, डाळच भरलं, तरी डोसक्यावर हायच. बायकोला मला बघती काय कालची शिवरात्री भूक लागली काय खाला करून घे. तिनं ते तांदूळ घेतले की दमकोंडी भात केला. दमकोंडी माहिती आहे, सगळं एकदाच टाकायचं झाकून ठेवायचं, त्याला दमकोंडी म्हणा. घेतली ती खिचडी हातावर उभ्यानं खाली असा असा घास घेतला आणि तोंडात टाकला. हातातला तसाच, पुन्हा ह्याची गरजच नाही थाटलीतला. तोंडातला चावला आणि गिळला. तोंडातले तोंडातच तयार व्हाले. चावायले गिळायले, चावायले गिळायले, कुठवर गिळील इतरो खालं. मूप लागलं कराय. जे जटर फुटलं, बेंबीतून हवा बाहेर पडली, तडेल कोण खलास गेलं मरून, पोट फुटलं. लोक म्हणले आता बघता काय, बसवा भिताडाला. पोटाला धुडके गुंडाळले, भिताडाला बशिलं, रात्र काढली. काही जण आले, अरे म्हणले काढा बाहेर आता. माणसं ताटून गेले. 2 जणांना महाराजा आंघोळीला उचलायला उचललं, बाहेर आणलं. पाटा माग कोण पालेत, भिताडाला तसंच चिटकले आलं. लोक म्हणले भूत झालं काय की ह्याकडे लावून. ह्याला आंघोळ घातले, ताटकोळीवर बांधलं, ताटकोळं उचललं, खाली दुसरं ताटकोळ तयार. 4 खंद्यावर घेऊन निघाली. येशी पसरोक आली. येशी पशी टेकितात म्हणा. खंदेकरी बदलितात. टेकवायला गेले, टेकविलं न टेकविलं की 4 खंद्यावर दुसरंच तयार. ते 4 गेले घाय भरून. उगच खंदा द्याला बा म्हणले, संगच घेते काय की आपल्याला. एक म्हणला देणं गेलो, भावकी म्हणून दिला. दुसरा म्हणला मी देणं गेलो, जावाई म्हणून दिला. तिसरं म्हणाले मी देणं गेलो, सोयरा म्हणून दिला. एक म्हणाले मी देणं गेलो, लय मित्र जवळ होता म्हणून. चर्चा करू नका म्हणले, आता जीव वाचवायचा बघा. शमशानात गेला, 1 2 3 4 म्हणायचं. 4 4 बाजूला वाचत तर वाचलो. आले शमशानात, 1 2 3 4 ह म्हणणं. 4 बाजूला, एकाच्या खंद्या एक एक. बस बोमलत, मी मरो तुझे देणगी न सरू. अशी मागणी नाही. देवाला काय मागावं कळावं, कारण देव दुसरं काही देत नाही. देव एकच देत असतो, ते काय, प्रेम. म्हणून महाराज म्हणले देवा आम्हाला काही नको, आमच्यावर थोडी कृपा करा. नेमकी कृपा काय करायची, महाराजांना सांगितलं देवा आम्ही जी मागणी करतो ते तुमच्या अंगावर नाही, तुमच्या अंगलट नाही. काय उणे तुम्हा काय ऊने तुम्हा पाशी
काय उने तुम्हा पासी पासी काय उरले तुम्हा पासी काय उरले तुम्हा पासी मी तो अल्पाची संतोषी मी तो अल्पाची संतोषी कृपा कराल ते थोडी कृपा कराल ते थोडी मी तो अल्पाची संतोषी मी तो अल्पाची संतोषी कृपा कराल ते थोडी कृपा कराल ते थोडी काय उने तुम्हापासी काय ऊन आहे तुमच्याकडं थोडी जरी कृपा केली तरी आम्ही संतुष्ट आहेत कृपा कराल ते थोडी मी तो अल्पची संतोषी नेमकी काय कृपा करायची तुका म्हणे देवा प्रेम तुका म्हणे देवा 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 प्रेम भातू के पाठवा प्रेम भातू के पाठवा कृपा कराल ते थोडी कृपा कराल ते थोडी प्रेम भातू कृपा कराल ते थोडी कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी पाया पडिलो बराडी पाया पडिलो बराडी पाया पडिलो बराडी बराडी आ पाया पडिलो बराडी पाया पडिलो बराडी पाया पाया पडिलो बराडी लो भराडी लो भराडी आ आ आ पाया पडिलो बराडी पाया पडिलो बराडी लो बराडी पाया पडिलो बराडी
पाया पडिलो बराडी आय पाया पडिलो बराडी पाया पाया पडिलो बरा पाया पडिलो बराडी पाया पडिलो बराडी कृपा कराल दे थोडी कृपा कराल दे थोडी रब्बार खुमाई विठोबार गोमाय विठोबार गोमाय जय विठोबार गोमाय तुका मने देवा प्रेम भातुके पाठवा. देवा आम्हाला प्रेमाची अति गरज आहे. व्यवहार असो परमार्थ असो प्रेम महत्वाचं आहे. व्यवहारात प्रेम लागते. हा तो जगाचा मालक आपला करायचा, इथं का प्रेम लागला. आज या जगात प्रेमाचा दुष्काळ आहे. देवाला प्रेमाचा दुष्काळ आहे. थोड प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. परमार्थ साधना सिद्धीला जाण्यासाठी आमच्याकडं प्रेम कमी. देवा आम्हाला प्रेम द्या, जेणेकरून आम्ही तुमच्यापर्यंत पोचतो. प्रेम भातुके पाठवा. कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी. प्रेम हे खरा धर्म आहे. भावगीते शाळेमध्ये आम्ही म्हणत होतो बघा, खरा तो एकची जगाला प्रेम अर्पावे. समाजाला प्रेम अर्पण करावं. प्रेम महत्वाचं आहे. आज या जगात प्रेमाची आपुलकी कमी आहे. दोन गोष्टी जास्त वाढल्या म्हणून प्रेम संपलं, कमी झालं. दोन गोष्टी, धन आणि मान. धनापुढं पैसा जास्त झाला की कोणी कोणाला मोजायला तयार. वर्ग बापाला मोजत नाही, आजूर कोण्या व्यक्तीला तो मोजायला तयार नसतो. केवढाही माणूस असो मी का कमी आहे का म्हणतो. पैसा जवळ झाला. धन मान. मान गवसण्यासाठी ते दुसऱ्याचा मान हाणायला भेट नाही. दोन गोष्टी अति प्याऱ्या आहेत. त्याच्या पुढं प्रेम संपलं. प्रेम हेच खरा मान आहे. प्रेम हेच खरं मोठं धन आहे. हे लक्षात घ्या. आवर्जून समाजाला प्रेम व्हा. प्रेमानं समाज जिंकला. प्रेमाची गरज आहे. तुका म्हणे देवा प्रेम भातुके पाठवा. कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी. कौडगावला जायचे. 2 ते 4 त्याचा टाईम आहे. आता आपला होता इथं 12 वाजता याचा. सकाळी एका कीर्तनाला उशीर झाला की होत आला. एवढा उशीर होऊन बी वांग्याची भाजी शिजलीच नाही म्हणा. मग पटका बांधा तुका म्हणे देवा. करा कीर्तन. लय बालू महाराज गोड बोले. प्रेम कसं प्रेम आहे. विठ्ठल तिथे गाव जीव घालायचे.
काल्याचे कीर्तन आहे कोडगावात, तिथून इसादला जायचं आहे. कळसाचं स्थापन होतं, शंकराची सेवा आहे. तर मी आदात्री बोलून फोन ठुलता, पण माणूस लय हट्टी आहे. देवाची सेवा आहे, प्रेम प्रेम प्रीतीचे बांधले. ते भुंगा आहे, इतकी ताकद असते त्यात. लाकूड कोरतय, लाकडाचं पीठ करतय. हा, कठीणात कठीण. पण तोच भुंगा कमळाच्या फुलावर मकरंद सेवन करण्यासाठी जर बसला, मकरंद सेवन करीत ते फूल मिटून जाते. ती जाणार आहे, मग त्याला वाजवायला काय झालं? त्याला कथेला जायचे पप्पा. चांगला आहे, ते पण चांगला आहे, चांगला आहे महाराज. अरे झालं कीर्तनात. राहू दे थोडं. जा जा. त्याचं काय चालेल माझ्या लक्षात आलं नाही बरं. ते अंदाजा म्हणणं झालं कीर्तन. कथेला जाणार. तुला का गोई भ्रमर गुंतले सुवन कळिके, मिटून जाते. भ्रमर भेदी कोडे, भल तैसे काष्ट कोरडे, कळिके माझे सापडे मैमे भेने. जीव जाईल पण ते फुलाला कोरीत नाही. ताकद कमी आहे का? लाकूड कोरायची ताकद, पण ते फुलाला धक्का बसू देत नाही. प्रेम आहे त्या फुलावर. असं प्रेमाच्या पोटी हा आजचा उत्सव. उत्सवाला आमंत्रित उपस्थिती आहे प्रेमाची. शंकराची सेवा आहे, डावलू नाही. भगवान शंकर म्हणजे वैष्णवाचे शिरोमणी म्हणले महाराज. सगळ्या वैष्णवाचे मुकुटमणी भगवान शंकर आहेत. मुकुटमणी, शिरोमणी महादेव. एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव. म्हण तुका म्हणे देवा, त्यांचे केल्या पावे सेवा, त्यासाठी तुका म्हणे देवा. प्रेम भातुके पाठवा, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो वराडी. सर्व भाविकाला एक अशी सूचना आहे. मी गावातही त्या दिवशी दिली ती, पण आजही द्यायलो. पैठणला नाथषष्ठी उत्सवानिमित्त भव्य दिव्य 16 वारी महोत्सव भरतो. पण बऱ्याच भाविकांना पैठणला यावं अशी विनंती आहे. पंचक्रोशीतील टाळकरी मंडळी, मृदंगाचार्य महाराज मंडळी, श्रोते मंडळी, काही 3 दिवस उत्सव असतो. पंचमी, षष्ठी, सप्तमी. खाली वाळवंटामध्ये आपला फड असतो. मोतीराम महाराज, मारुतराव महाराज, सोपान काका महाराजांचा. अष्टमीला काला, मग हाला. म्हणून आवर्जून नाथ महाराजाची वारी करावं. ज्याच्या जीवनात शांती नाही त्यानं नाथाची वारी आवर्जून करावं. एकनाथी भागवताचं पारायण करावं. शांती शांती समाधान जीवन होते. आवर्जून यावं. मृदंगाचार्य कुठे कथा असली तर षष्टीला ये. मनवार बुवा मनवार महाराजानं काकाचे कीर्तन वाजलेत. पावडीवाडला असायचे. एकीकून हे आणि एकीकून आपले सोनखेडचे काय नाव त्याचं, ठाकूर बुवा, पंडित महाराज. खूप दिवसापासून सेवा आहे. शुद्ध बीजा पोटी आणि फळे रसाळ गोमटी. असो करविली तैसी केली कटकट, वाकडे का नीट देवदाने. ज्ञानेश्वरे माऊली ज्ञानेश्वर मावले धनराज मावले, ज्ञानेश्वर मावले धनराज मावले, जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. कुंडली ज्ञानदेव तुकाराम
विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल पुंडलिक ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल पुंडलिक वरदार विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम बोललेले कुरेवेडेवा पुणे उत्तर क्षमा परद महाराज तुम्ही सदा नाही ज्ञारीला दे कारण फुला क्षमा परद महाराज तुम्ही सदा म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा क्षमा परद महाराज तुम्ही सदा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम हरी झाली समाधान तुमचे खलय चरण उठावे से म्हणावे तनाये नारायण हरी सुलवालिका पणे तैसा पडले कन उठावे से म्हणावे तनाये